नमस्कार. आज आपण कुळथाची किंवा हुलग्यांची उसळ बनवणार आहोत. त्यासाठी कुळीथ भिजवून त्याला मोड आणून घेतलेले आहेत. आता 2-3 पाण्याने ते स्वच्छ धुवून थोडीशी हळद टाकून आणि कुकरला 4-5 शिट्ट्या देऊन घेऊ. इकडे मसाला काढतोय तर थोडंसं तेल टाकून त्यात आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता त्यातच आपण मिडियम साईजचा एक कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर लसूण पाकळ्या देखील परतून घ्यायच्या आहे. आता त्यातच आपण एक टोमॅटो कट करून घातला आहे आणि आता हे सर्व हलकंसं गुलाबी कलरवर येईपर्यंत आणि मऊसर होईपर्यंत आपण छान तेलामध्ये परतून घेतलं आहे. त्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर घालून आपण हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता आपले हे कुळीथ छान शिजलेले आहेत. यातले काही कुळीथ आपण वाटणात घालणार आहोत आणि काही कुळीथ आपण भाजीत घालणार आहोत. तर आता कढईमध्ये आपण तेल घातलं आहे, गॅस ऑन केला आहे. आता तेलाचं कमी अधिक प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठेवायचं आहे. तर तेल गरम झालेलं आहे. आपण त्यात थोडासा हिंग घातला आहे. आता हिंग फुलला आहे, त्यात आपण कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता छान परतून घ्यायचा आणि मग त्यात आपण आपला घरगुती जो काळा मसाला आहे तर तो आपण 2 छोटे चमचे घातला आहे आणि 1 चमचा आपण त्यात गरम मसाला घातला आहे. आता लाल तिखट घातलं आहे आपण 2 चमचे आणि पाव चमचा घातला आहे हळद. तर तिखटाचं किंवा मसाल्यांचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणेच ठेवायचे. मसाला छान तेलामध्ये परतून घेतला आहे. आता त्यात शिजलेली कुळथाची उसळ घातली आहे आणि पुन्हा एकदा सगळं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता केलेलं वाटण यात घालून घेऊ. त्याचबरोबर कुळीथ शिजवल्यानंतर जो कट किंवा जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला यात घालून घ्यायचे. आता चवीनुसार यात मीठ घालू आणि झाकण ठेवून ही भाजी 5 मिनिट पुन्हा शिजवून घेतली आणि बघा अगदी छान भाजीचा वास दरवळतोय. त्यात आपण कोथिंबीर घातली आणि त्यात थोडासा गूळ घातला. मात्र ह्या कोथिंबीर आणि गुळामुळे ह्या भाजीची चव अतिशय छान लागते. ही उसळ आपण भात, भाकरी, पोळीसोबत सर्व करू शकतो. आणि बघा कुळथाची किंवा हुलग्यांची उसळ खाण्यासाठी अगदी रेडी आहे. तर हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आवर्जून केली जाणारी ही कुळथाची उसळ अतिशय पौष्टिक आहे आणि तितकीच चविष्ट देखील आहे. अगदी वाणाला नसली तरी गुणाला अतिशय उत्तम आहे. तेव्हा आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि ही माझी रेसिपी, ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.